छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून दोन नावं प्रामुख्याने घेतली जातात। एक म्हणजे दादोजी कोंडदेव आणि दुसरे म्हणजे समर्थ रामदास स्वामी। यापैकी समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरंच गुरु होते की नाही याबाबत अनेक मतांतर आहेत। मग खरं काय, नक्की इतिहास काय सांगतो, चला जाणून घेऊया पुराव्यांसकट मांडलेलं एक ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ। या विषयाचं सत्य जाणून घेण्याआधी समर्थ रामदास स्वामी यांचं आयुष्य नेमकं कसं घडलं ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तर समर्थ रामदास यांचा जन्म 1608 मध्ये झाला। वयाच्या 12व्या वर्षी म्हणजे 1620 ला ते लग्न मंडपातून पळून गेले। त्यानंतर ते 12 वर्ष म्हणजे साधारण 1632 ते 33 पर्यंत नाशिकला टाकळी गावात राहिले। नाशिक नंतर त्यांनी 12 वर्ष भारताची तीर्थयात्रा केली, म्हणजे 1645 पर्यंत ते फिरतच होते। तोपर्यंत म्हणजे वयाच्या 36व्या वर्षापर्यंत त्यांचं कोणतंही विशेष कार्य इतिहासात सापडत नाही। त्यानंतर त्यांनी मठ मंदिरं स्थापन करायला सुरुवात केली। त्यांनी एकूण 11 मारुती मंदिरं स्थापन केली। त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे चाफळ मधलं मंदिर हे 1648 ला स्थापन केलं आणि याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेतला होता। आता इथपर्यंत तरी समर्थ रामदासांना इतकीही लोक काही ओळखत नव्हती। त्यानंतर दासबोध त्यांनी लिहिलं ते 1654 ला। दासबोधानंतरच ते समर्थ रामदास स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले। म्हणजे किमान 1654 पर्यंत तरी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास हे माहित असावेत असं ठोसपणे सांगता येत नाही। छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींची भेट 1649 ला झाली होती असा उल्लेख समर्थांच्या मृत्यूनंतर 4 दिवसांनी त्यांच्या वाकणीसाने म्हणजे आजच्या भाषेत रेकॉर्ड कीपरने लिहून ठेवलेल्या एका नोंदीत आहे। त्यात त्यांनी 1649 ला समर्थांचा शिवाजी राजांचा चाफळ येथे अनुग्रह झाला आहे असं लिहिलं आहे। अनुग्रह म्हणजे भेट असा अर्थ होऊ शकतो किंवा नुसतंच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्या ठिकाणी समर्थांना कोणीतरी सांगितलं आणि ते ऐकून समर्थांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कृपा भावना निर्माण झाली असाही अर्थ इथे होऊ शकतो। पण हे समर्थांच्या मृत्यूनंतर आणि ते देखील ही तथाकथित भेट घडून गेल्याच्या तब्बल 31 वर्षानंतर लिहिलं गेलंय। समर्थ हयात असतानाच्या कागदपत्रात 1649च्या अशा कोणत्याही भेटीचा उल्लेख नाहीये। त्यामुळे 31 वर्षानंतर वाकणीसांची तारीख लिहिताना गफलत झाली असावी किंवा इतर कोणाशी झालेल्या भेटीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी झालेली भेट असं चुकून लिहिलं असावं हीच दाट शक्यता आहे। कसं ते आपण आता पुढे पाहू। समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संभाव्य पहिल्या भेटीचा उल्लेख हा रामदासांचे शिष्य केशव गोसावी यांनी दुसरे शिष्य दिवाकर गोसावी यांना 1672 मध्ये लिहिलेल्या एका पत्रात आहे। तो ही भेट झाल्याचा नाही तर होणार असल्याचा उल्लेख आहे। त्यात ते लिहितात की ही समर्थ आणि राजे यांची पहिलीच भेट आहे। त्यामुळे त्यापूर्वी साफसफाई करणे, वाढलेली झाडे झुडपे कापणे इत्यादी कामासाठी वाडीच्या लोकांना बोलावून घ्या। या पत्रात ही दोघांची पहिलीच भेट होणार आहे असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे। या तारखेपर्यंत शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आलेले होते आणि त्यांनी सुरतची दुसऱ्यांदा लूटही केलेली होती। म्हणजे थोडक्यात काय की या पहिल्या भेटीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी ऑलरेडी स्वराज्य स्थापन केलेलं होतं। फक्त राज्याभिषेक बाकी होता, म्हणजे त्यांना स्वराज्यासाठी रामदासांनी प्रेरणा दिली होती वा मार्गदर्शन केलं होतं असं थेट म्हणता येणार नाहीये। पण ही भेट झालेली हे मात्र नक्की, कारण 1672च्या चाफळच्या दोघांच्या या भेटीनंतर शिवाजी महाराजांनी दत्ताजी पंत यांना एक पत्र लिहिले। त्यात त्यांनी लिहिलं आहे की चाफळ येथे रामदास गोसावी आहेत। श्रींचे देवालय त्यांनी केले आहे। तेथे काटकीचे सिपाही लोक व बाजे लोक राहतात। चोरा चिलट्यांचा उपद्रव होऊ न देणे। या पत्रावरून सुद्धा हे स्पष्ट कळतं छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास हे तेव्हाच माहित झाले असावे। एवढंच नाही तर दत्ताजी पंत हे शिवाजी महाराजांचे वाकणीस म्हणजेच रेकॉर्ड कीपर होते। अष्टप्रधान मंडळातील एक। यांना रामदास कोण हे माहित नसणार म्हणून राजेंनी ते गोसावी आहे आणि त्यांनी मंदिर स्थापन केली आहे अशी त्यांची ओळख सांगितली। जर समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असते किंवा निदान छत्रपती शिवाजी महाराज त्यांना आधीपासून चांगला ओळखत असते तर अष्टप्रधानामधल्या एका महत्वाच्या प्रधानास त्यांची अशी ओळख करून त्यांना द्यावी लागली नसती। आणि जर 1649 ला खरंच दोघांची भेट झाली असती
तर त्यांच्या मंदिराला होणारा चोरा चिलटांचा उपद्रव रोखावा हे सांगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1672 पर्यंत म्हणजे तब्बल 23 वर्षानंतर वाट पाहिली नसती। अजून एक पत्र उपलब्ध आहे जे रामदासांचे एक शिष्य भास्कर गोसावी यांनी दुसरे शिष्य दिवाकर गोसावी यांना 1658 मध्ये लिहिले। त्यात ते सांगतात की आम्ही भिक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेलो आणि आम्ही रामदास स्वामी यांचे शिष्य आहोत असं त्यांना सांगितलं। त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की हे रामदास स्वामी कोण आहे, ते कुठे राहतात आणि त्यांचं मूळ गाव कोणतं आहे। याचा अर्थ हा होतो की 1658 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी कोण होते हे माहीतही नव्हतं। नेमका हा काळ कोणता होता याच्या संदर्भासाठी लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध 1659 साली केला होता। यावर काही लोक असा युक्तिवाद करतात की छत्रपती शिवाजी महाराज या शिष्यांची परीक्षा पाहत होते, पण हा युक्तिवाद पुराव्यानुसार फोल ठरतो। जर समर्थ रामदास स्वामी खूप प्रसिद्ध असते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असते तर महाराजांचे हेर खाते इतके सक्षम होते की त्यांना या शिष्यांची आधीच माहिती असते आणि अशी परीक्षा पाहण्याऐवजी त्यांनी उलट पक्षी त्यांचे आधीच जोरदार स्वागत केलं असतं। मात्र 1672 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा समर्थ रामदासांशी चांगला परिचय झाला असावा असं दिसतं, कारण यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना सढळ हाताने त्यांच्या अनेक मठांसाठी मदत दिलेली आहे, त्यांना वास्तव्यासाठी सज्जनगड दिलेला आहे। राज्याभिषेकानंतर म्हणजे 1678च्या एका पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना लिहिलं आहे की तुम्ही मला धर्मस्थापनेसाठी राज्य चालवा, देवा ब्राह्मणांची सेवा आणि प्रजेची पीडा दूर करा असं सांगितलं होतं। ते मी आपण सांगितल्याप्रमाणे करत आहे। तसंच मी मागे एकदा आपल्या चरणी माझे राज्य अर्पण करत होतो, तेव्हा तुम्ही ते नाकारून आपले राजकर्तव्य निभवून ही सेवा चालू ठेवा असं आम्हाला सांगितलं होतं। याच पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना तब्बल 33 गावं, 419 बिघे जमीन, 1 कुरण आणि 121 खंडी धान्य दिल्याचा उल्लेख आहे। म्हणजे दोघांमध्ये घनिष्ठ परिचय झाला असावा, पण केव्हा तर दोघेही स्वतंत्रपणे आणि वैयक्तिकरित्या कर्तृत्व सिद्ध झाल्यावर आणि दोघातले हे संबंध गुरु शिष्याचे नव्हते तर एक प्रकारचे म्युच्युअल फायद्याचे होते। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांशी स्नेह ठेवल्यामुळे समर्थ रामदासांना त्यांच्या मठ आणि मंदिराच्या देखरेखीसाठी आधी सांगितल्याप्रमाणे भरपूर मालमत्ता आणि सुरक्षा मिळत होती आणि रामदास स्वामी हे सामान्यांसोबतच कर्मठ वर्गातही विशेष आदराचं स्थान होतं। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या करवी राज्याभिषेकापासून नाराज व त्याच्या विरोधात असलेल्या कर्मठ आणि सनातनी मंडळींना शांत ठेवण्याचं काम साधून घ्यायचं होतं। म्हणजे दोघांमधले संबंध पारस्परिक हिताचे आणि एक प्रकारचे व्यावहारिक संबंध होते। एकंदर सगळे पुरावे पाहता असं दिसून येतं की दोघांपैकी कोणीही कोणाचे गुरु नव्हतं किंवा कोणीही कोणाचे शिष्य नव्हतं। या व्हिडिओबाबत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्की शेअर करा।